नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अण्णा भाऊंची भेट मराठीतला 7वा घटक जो राहिलेला भाग आहे तो या ठिकाणी आपण पाहतो. मित्रांनो, या पाठामध्ये लेखक विठ्ठल उमप आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे की ज्याने अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्या, देशातच नव्हे तर देशाच्या बाहेर पोहोचल्या. त्यांचे असणारे विचारशील, त्यांचा असणारा लेखक, वास्तव घटनेवर आधारित केलेले लेखक, याशिवाय गायलेले पोवाडे या माध्यमातून जनजागृती आणि प्रत्यक्ष परिस्थिती लोकांच्या पुढे कलेच्या माध्यमातून, पोवाड्याच्या माध्यमातून मांडायचं काम अण्णाभाऊ केलं. असे नामवंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि या पाठाचे लेखक विठ्ठल उमप हे सुद्धा एक शाहीर. मग विठ्ठल उमप आणि अण्णाभाऊ साठे यांच्यामध्ये भेट झाल्यानंतर दोघांच्या मध्ये झालेली चर्चा या पाठामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेली. आपण माहिती कालच्या पाहिली होती. परिस्थिती अशी होती, त्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महान गायक, लेखक, कथा कादंबरीकार, लेखक. आणि मग ज्या वेळेला आकाशवाणी, रेडिओ आणि रेडिओवरून, आकाशवाणीवरून अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी असायचे. त्या कार्यक्रमामध्ये विठ्ठल उमप त्यांची गीतं किंवा पोवाडे हा कार्यक्रम आम्हाला बऱ्याच वेळेला ऐकला. आता हा कार्यक्रम ऐकल्यानंतर आपल्या कलेला दाद देणारा असा एक चांगला हर होणारी कलाकार कोण आहे? विठ्ठल उमप. त्याला प्रेरणा दिली पाहिजे आणि म्हणून आकाशवाणीचे चांगले गोड असे कार्यक्रम आम्हाला आहे, आम्हाला ऐकले, आम्हाला आवडले कार्यक्रम. आम्हाला लोक गायक होते, लोकशाहीर. शेवटी एक कलाकारच एका कलाकाराची दाद देत असतो किंवा कार्यक्रम ऐकल्यानंतर अण्णाला वाटले या विठ्ठल उमपला भेटीशी बोलवावं. म्हणून या लेखकाला बोलवण्यासाठी अण्णाने त्याचा मित्र खूप सुंदर त्याच्यावर जोर दिला की अण्णाने तुम्हाला भेटायला बोलवले. आता हा निरोप घेणार एक कार्यकर्ताच लेखक आनंद झाला. अण्णाचं का महान व्यक्तिमत्व, लोकशाहीर, कलाकार हे आज आपल्याला बोलवत आहे म्हणजे नक्कीच या ठिकाणी शाहिरीचा कार्यक्रम असावा, गायनाचा कार्यक्रम असावा. आपण भेटीत गेलं पाहिजे. लगेच अण्णांचा निरोप या लेखकाला भेटताच दुसऱ्याच दिवशी 4:00 सुमारास अण्णाच्या भेटीसाठी लेखक निघाले. ज्या गावात अण्णा राहते त्या गावात नाव आहे चिराग. या चिराग नगरामध्ये अण्णा राहत. चिराग नगराच्या दिशेने लेखक निघाले. पण नेमकं या चिराग नगरामध्ये वस्ती कुठं आहे? कारण अण्णांनी लेखका विठ्ठल उमपला पाहिलं होतं आणि विठ्ठल उमपनी अण्णाला पाहिलं होतं. दोघांची कधीच भेट झालेली नाही, पण एकमेकाचे कार्यक्रम मात्र दोघांनी ऐकलेले होते. एकमेकाचे कलेची दाद एकमेकाला देत. प्रथमच त्या गावातले लेखक गेले आणि उघड झोपड वाद, पांदीवरची वाद आणि पांदीवरच्या वाटेवरून गच खायची उघड झोपड असणारी, चिखल असणारा अशी वाट वाट तुडवत लेखक अण्णांच्या
घराची दिशेने निघाले. गावात कुठून गेल्यानंतर एक महिला गेलेला कपडे वाळत घालत. प्रथम या लेखकाने या ताईला विचारलं की अण्णाभाऊचं घर कुठे आहे. त्यावेळी त्या ताईने सांगितलं इथूनच वरच्या गाला पुढच्या गल्लीमध्ये जावा. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे हॉटेल लागेल. हॉटेलच्या पुढच्या बाजूला विचारा त्या ठिकाणी जयवंतबाई राहत आहे. लेखकाला प्रश्न पडला की मी तुम्हाला अण्णांचं घर विचारले जयवंतबाई हा कोण. त्यावेळेला त्या ताईने सांगितलं की जी जयवंतबाई आहे ही जयवंतबाई अण्णांची मालकीण आहे. असं का. हा. आणि लेखक तसंच त्या हॉटेलच्या विषयी पुढे गेल्यानंतर हॉटेलमध्ये एक मुलगा होता. त्या मुलाला अण्णाने विचारलं की अण्णा भाऊचं घर कुठे आहे. त्या मुलाने सांगितलं की सरळ त्या झोपड्या शेजारी आहेत. या झोपड्या शेजारी आहेत त्या झोपड्यामध्ये तिथून 5 नंबरची जी झोपडी आहे त्या 5 नंबरच्या झोपडीमध्ये अण्णा बरोबर. लेखक 1 2 3 4 त्या दरवाजामध्ये उभा राहिले आणि दरवाजामध्ये उभा राहिले. अण्णांना लेखने हात मारले. हात मारल्यानंतर कुणीतरी आपल्याला आवाज आहे की अण्णाने ऐकले आणि अण्णा भाऊ त्या झोपडीतून बाहेर आले. आता ही 4.5 उंचीची काळी काळी आपल्यासारखीच असणारी ही मूर्ती घामानं डबडबलेला अंग तुझे अशी मूर्ती असे व्यक्ती पण त्या झोपडीतून बाहेर आले आणि लगेच त्याने ओळखलं हा विठ्ठल ना. हो ठीक आहे बोलून झालं. आणि लेखक आणि अण्णा भाऊ परत झोपडीमध्ये गेले. अण्णांनी या मडक्या बाजूवर यांना बसायला गेलं. त्या मडक्या बाजूवर विठ्ठल बसले. अण्णाने ते हात मडकं घ्यायला बनियन घेतलं आणि अण्णा चला आपण चहा घेऊया म्हणून अण्णा आणि लेखक बाहेर आले. ज्या हॉटेलवाल्याने फक्त सांगितलं होतं त्या हॉटेल मध्ये चहा घेतले. त्या ठिकाणी आल्यानंतर त्या हॉटेलमध्ये दोघांनी चहा घेतला आणि त्या ठिकाणी मस्त वेगळी गप्पा सुरू की तुमचं गायन हे खूप दिवसापासून मी त्या आकाशवाणी घेऊन चॅनलवर ऐकतोय. तुमचा असणारा बुलंद भारी आवाज, शब्दात असणारी स्पष्टता, ओघवता आवाज खूप छान वाटला मला. कुणीतरी आपल्यासारखा महान कलाकार या ठिकाणी तयार होते याचा मला खूप आनंद आहे. आणि मग या दोघांची भेट झाली. बऱ्याच गप्पा झाल्यानंतर आता पुढं नेमकं काय झालं त्याची माहिती आपण आवाजाचा गौरवा मी अनेकदा झाकायला विठ्ठलराव मला बाहेर ना तुम्हाला केव्हा भेटेल असं मला या ठिकाणी म्हटलं. वारंवार पुस्तक घेतं मी आकाशवाणीवर ऐकली. मला असं वाटलं की कधीतरी या विठ्ठलरावाला म्हटलं पाहिजे. मला भावना याच्याही पडेल तुमची भेट घेणं शिवाय मला हवे ना म्हणून मी तुम्हाला धरून दिला. बरं वाटलं आणि तो दिवस आज होता. खूप दिवसानं आपली भेट झाली. अण्णा भाऊंची माझी पहिली भेट असावी ती कधी 1963-64 दरम्यान. 1963-64 दरम्यान लेखक विठ्ठल उभा आणि अण्णा भाऊंची भेट झाली. भेट झाल्यानंतर दोघांमध्ये कशा प्रकारचा संवाद झाला तो भाग आपण या ठिकाणी पाहू. अण्णा भाऊ आपण थोर साहित्यिक आहात.
दर्शनानं मी धन्य झालो. यापूर्वी मी आपणाला कधीच पाहिलं नव्हतं. फक्त आपलं नाव ऐकून असं म्हणतात अण्णा हसले. आता आपली गट्टी जपली. माझ्याकडे येत चला, मला विसरू नका. 1963-64च्या दरम्यान आपली भेट झाली. असं तुमची भेट झाल्यानंतर खरोखरच मी धन्य झालो. तुमच्यासारख्या महान साहित्यिक कलाकाराची भेट, शाहिराची भेट, माझ्यासारख्या शाहिर तुम्ही आवर्जून बोलवलं. मी खूप नशीबवान तुमच्या महान साहित्यिकाची भेट मी धन्य झालो. तुम्हाला भेटलो, मी धन्य झालो. मला खूप आनंद झाला. यापूर्वी अण्णा मी तुमचं नाव ऐकलं होतो, तुमचे कार्यक्रम खूप ऐकले. तुम्हाला मी कधी पाहिल्यानंतर तुम्हाला पाहून मला खूप आनंद झाला, धन्य झालो. आता आपली खऱ्या अर्थानं एक चांगली गट्टी झाली, म्हणजेच मैत्री झाली. आता आपली खऱ्या अर्थानं एक चांगली गट्टी झाली म्हणजे काय झाली? मैत्री झाली. आता आपण कधीच एकमेकाला विसरायचं नाही, सतत आपण भेटत राहायचं, असं नेत्रोबाच्यामध्ये झालं. एवढ्या मोठ्या शाहिरानं आपले मनानं मला जवळ केलं, जणू काही फार वर्षाची आमची ओळख आहे. अशाच पद्धतीने माझ्याशी त्यांचं बोलणं, वागणं चालत होतं. पहिल्या भेटीत मी त्यांच्या प्रेमात पडलो. एवढ्या मोठ्या महान शाहिरानं, महान कलाकारानं, महान साहित्यकारानं आपल्याला जवळ करावं, हे काही साधी गोष्ट माझ्यासाठी नव्हती. फार अभिमानाची गोष्ट माझ्यासाठी होती. लेखक म्हणतात जणू फार वर्षाची आमची ओळख आहे काय असं मला भासवलं, वाटलं. इतक्या आपुलकीनं, इतक्या प्रेमानं, इतक्या आत्मीयतेनं मला या ठिकाणी तुम्ही बोलवताय, सन्मान करताय, खूप मला बरोबर असं म्हणत होते. आणि अशाच पद्धतीनं माझ्याशी त्यांचं बोलणं सुरू असताना त्यांचं वागणं, चालणं, बोलणं, त्या बऱ्याच गोष्टींची जाणीव ही आधी दोघांच्या मध्ये पहिली जी भेट झाली त्या भेटीतून बऱ्याच गोष्टी या लेखकाला कामाच्या समजल्या. त्यांचा असणारा राहणीमान, त्यांचा असणारं बोलणं, त्यांचं लेखी असणारं महत्त्व, त्याच्या असणारी विचारशैली, त्याच्या असणारी आवाजाची पद्धत, बोलण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी आणि वास्तव परिस्थितीत जीवन जगणारे हे अण्णा भाऊ, गरिबीशी झगडत जगणारे अण्णा भाऊ, हे पहिल्या भेटीमध्ये लेखकाला जाणीव झाली. आणि अण्णांचा आणि झाल्यानंतर पहिल्या भेटीतून मी तुमच्या प्रेमात पडतो. एवढ्या मोठ्या शहराला आपल्याला जवळ केलं. अण्णांचा निरोप घेऊन मी परत माझ्या घरी आलो. आणि तिसऱ्याच दिवशी अण्णाच्या भेटीत गेलो असता वरच्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून एका दाढीला धागा बांधलेला तुटका चष्मा डोळ्याला लागून अण्णा लिहित होते. जेव्हा जेव्हा मी जाईल तेव्हा तेव्हा ते लिहित असत. लेखकाला लावलं नाही, लेखक माघारी गेले, पण अण्णाची भेट त्यांना सारखी कधी होईल, कधी भेटेल असं वाटतं. करणं चेंज करणं. लगेच लेखक तिसऱ्या दिवशी अण्णांच्या भेटीला परत शिराळ्यामध्ये आले. पण अण्णाच्या दरवाजापाशी दरवाजा केलेला थांब त्या ठिकाणी अण्णा मोडका टेबल
तुटलेला होता. चष्म्याची एक दोरीला दाणा बांधून त्या ठिकाणी दाणा दिला होता, चष्मा अडकवलेला होता. अशा गरीब परिस्थितीमध्ये अण्णा आपलं साहित्य लिहिण्यामध्ये बदलले. लेखक आलेले लेखकांना बाहेर शांत वातावरणामध्ये अण्णाचं लिखाण सांगितले आहे. अशा वातावरणामध्ये परिस्थितीमध्ये चालू मुलगा काही गाव एका गाडीला चष्मा डोळ्याला लावून अण्णा लिहित. जेव्हा जेव्हा मी जाईल तेव्हा लेखक म्हणतायत की अण्णा हो हे सतत लिहित असलेले तुम्हाला पाहायला मिळेल. कधीही जरी मी अण्णाची भेट घेतली तरी अण्णा अशाच परिस्थितीमध्ये लिहित असलेले मला पाहायला मिळाले. या ठिकाणी त्यांची पत्नी एका मुलाला सांगितलेले की लिहित असताना 5 मिनिटांनी एका बाजूला उभा होतो. तिथं पाणी साठलेलं छोटंसं डबकं होतं. चुलीजवळ साठ्याबाई त्या अण्णांची मालकी त्या चुलीजवळ त्या ठिकाणी बसलेल्या त्या त्याला हात लावून विचारलं अण्णा लिहायचं काम चालू होतं. पाण्याचं डबकं कळलं सांगितलं म्हणजे पाण्याचं हे वास्तव चित्र कसं आहे पाहिलं. आणि चुलीला अर्धी लाकड चुलीमध्ये काय बाहेर करत होती. साठेवाड्या चुलीच्या चुलीला गाला हात टिकून विचार करत असलेले होत्या. अण्णा साहित्य लिहायचे काम करत होत्या. डोक्या टेबलावर खुर्चीवर झोपलेला दादा डोळ्याला लावून त्या डोळ्याला लावून लिहायचं काम चालू होतं. आणि 5 मिनिटं झाले हे चित्र सर्व अण्णांच्या वलानेला जे बदल आपण म्हणतो कपडे वाळवण्यासाठी बदल म्हणतो त्याला वलाने बदल आहे. वलानेला बऱ्यापैकी एक सदरा लेहंगा हँगरला डोकत होता. आणि अण्णांच्या समोर एक पुतळा होता. तो द्वारकीचाच असावा. कारण मी खूप जणांकडून ऐकलं होतं की आपण द्वारकीला गुरु मानतात. तोच त्यांचा आदर्श भगिनी दृश्य आता एकाकी अण्णाने माझ्याकडे पाहिलं तेव्हा विचार म्हणजे लेखक 5 मिनिटं त्या ठिकाणी उभा होते. पण अण्णा इतकं त्या विचारामध्ये लेखीमध्ये साहित्य लिहिण्यामध्ये गर्व होते. विचार म्हणजे त्याच्या पत्नी होत्या. चुलीत